आता वळूयात या क्षणाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीकडे। घडामोड राजकारणातली आहे। 2029 मध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीत बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशाच स्वरूपाची लढाई असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार असा लढा 2029 ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना तशा प्रकारच्या शक्यतेला रोहित पवार यांनी नाकारलेलं नाही। रोहित पवार यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। युगेंद्र पवार आणि जय पवार यांच्यामध्ये 2029 ला आमदारकीची लढाई होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जाते। मग जर तसं होणार असेल तर सुनेत्रा पवार कोणत्या मतदारसंघातून लढतील हाही मुद्दा उरतो। आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं। किती मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं। त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं। आणि शेवटी पवार साहेब दादांनी जे काही वलय उभं केलेलं लोकांना सेवा करून हे संपवावं असं अनेक राज्यकर्त्यांची तिथं इच्छा आहे। त्यामुळे त्यांना नक्कीच वाटेल पवार विरुद्ध पवार झालं पाहिजे, पण लोकांना हे वाटत नाही। ह्या दोन गोष्टीमधला हा फरक आहे। लोकांचं नाही, त्यांचं काय मत आहे ते त्यांनी सांगितलं। रोहित पवार बोलतात हे काही लोकांचे प्रतिनिधी किंवा लोकांचं मत म्हणजे रोहित पवारचं मत असं होत नाहीये। परंतु हा शेवटी त्यांचा पवार कुटुंबियांचा प्रश्न आहे। त्यांनी काय करायचं हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न त्या ठिकाणी आहे। परंतु त्यांना जे करायचं आहे ते लोकांवर ढकलू नये। आपले सहकारी आणि प्रतिनिधी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत। नवनाथ बोरकर त्यांच्यापर्यंत जाऊयात। नवनाथ, बारामतीमध्ये पोटनिवडणूक सुरू आहे, पण आत्ताच्याच पोटनिवडणुकीमध्ये भविष्यातल्या निवडणुकीची चर्चा ही सुरू झालेली आहे। तुम्ही सांगा, जर जय पवार बारामतीमध्ये निवडणूक लढणार असतील तर पुढच्या विधानसभेची निवडणूक सुनेत्रा पवार लढणार आहेत का मतदारसंघ बदलणार आहेत? आपला नवनाथ, आपला माईक सुरू करावा लागेल। आपला माईक सुरू नसल्याने तुमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीये, आमच्यापर्यंत येत नाहीये। मी प्रश्न आपल्याला परत विचारण्याची गरज आहे का प्रश्न आपल्याला ऐकू आलेला आहे? नवनाथ, नक्कीच खऱ्या अर्थाने बारामती पोटनिवडणुकीचं मतदान जे आहे ते आज पार पडत आहे। खऱ्या अर्थाने मतदान अद्यापही पार पडलेलं नाही, मात्र आता 2029च्या विधानसभेची चर्चा जी आहे सुरू झालेली आहे। नवनाथ, काही तांत्रिक अडचण येते, त्यामुळे आपल्याला संपर्कात घेता येत नाहीये। आपण लवकर उत्तम नेटवर्क असलेल्या ठिकाणी या, म्हणजे आपण बोलूया। तुर्तास धन्यवाद। वळूयात आता पुढच्या बातमीकडे। आत्ताच्या घडीला जी बातमी राजकारणामध्ये चर्चेची आहे ती म्हणजे 2029 ला जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात बारामतीत लढत होऊ शकते असे संकेत रोहित पवारांनी दिलेत। मात्र त्यामुळे इतरही अनेक नवे प्रश्न जन्माला आलेले आहेत।